मराठी इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत येण्यापूर्वी वेगळ्या क्षेत्रात काम केलं होतं. सध्या तारिणी या मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री शिवानी सोनारही अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मेकअप आर्टिस्ट होती. याबद्दल तिने नुकत्याच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिलंय. शिवानी म्हणाली, माझी आई ब्युटिशियन आहे आणि ती मेहंदी आर्टिस्ट आहे. ती नवरीला लग्नात मेहंदी वगैरे काढायची. तर 10वी झाल्यावर मी सुद्धा आईबरोबर जायला लागले. 10वीच्या सुट्ट्यांमध्ये काय करायचं तर आईने मला मेहंदी शिकवून ठेवली होती. मलाही मेहंदी काढायला आवडू लागलं. त्यात माझ्या आईला मेकअप शिकायची प्रचंड इच्छा होती. पण माझा भाऊ लहान असल्यानं आईला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे आई म्हणाली, 10 दिवसांचं मेकअप वर्कशॉप आहे. माझ्याऐवजी तू कर. खरं तर माझा आणि मेकअपचा दूरवर काही संबंध नव्हता. मी कधी मेकअप वगैरे शिकेन असंही मला वाटलं नव्हतं. आता वर्कशॉपसाठी पैसे भरलेत, आईला जाता येणार नाही, त्यापेक्षा मग मी जाते. म्हणून मी त्या मेकअप वर्कशॉपला गेले आणि मलाही ते सगळं आवडू लागलं. हळूहळू मी ब्रायडल मेकअप करू लागले. टप्प्याटप्प्याने माझा प्रवास सुरू झाला. 4 महिन्यात त्या सगळ्या गोष्टी घडल्या. 2017मध्ये मी मेकअप शिकले आणि जवळपास 2021 पर्यंत मी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं. राजा राणीची गजोडी ही मालिका सुरू असताना पहिलं 1 वर्ष मी मेकअपचं काम करत होते. या मालिकेदरम्यान मग मी ठरवलं, आता आपल्याला अभिनय क्षेत्रातच काम करायचंय. अभिनय क्षेत्रातही मेकअप आर्टिस्ट असल्याचा खूप फायदा झाला. मी अनेकदा स्वतःचा मेकअप स्वतः करते. एखाद्या पुरस्कार सोहळ्याला वगैरे जायचं असेल, कोणत्या कार्यक्रमाला जायचं असेल तर प्रेझेंटेबल कसं राहावं या सगळ्या गोष्टी मला मेकअप शिकल्यामुळे समजल्या, असं शिवानीने सर्व काहीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. दरम्यान शिवानी सोनारच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या ती झी मराठीच्या तारिणी या मालिकेत काम करते. शिवाय तिच्या तारिणी या भूमिकेचंही सगळीकडून कौतुक होतंय. तुम्हाला तारिणी मालिकेतली शिवानीची भूमिका कशी वाटते आणि तिचा हा प्रवास तुम्हाला प्रेरणादायी वाटलाय का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.